चांदवड शेतकऱ्यांना मागील वर्षाची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांनी पीक विमे काढूनही न मिळाल्या कारणाने प्रहार संघटनेने या संदर्भात तहसील कार्यालय चांदवड येथे आणि प्रांत कार्यालय चांदवड येथे निवेदन दिले होते, परंतु त्या निवेदनाची प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्या कारणाने आज परत या पीक विम्याच्या संदर्भात प्रहार संघटनेनं चांदवड तहसील कार्यालय तसेच प्रांत कार्यालय येथे निवेदन दिले असून सन 2023 आणि 24 या सालाची दुष्काळ असताना देखील आज पावतो पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली नाही, तरी त्या रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी। आम्ही आपणास 18 जून 2024 रोजी असे निवेदनही दिले होते, परंतु अद्याप पावतो त्यावर प्रशासनाने कुठलीही अंमलबजावणी झाली नाही। अशा प्रकारचा निषेध व्यक्त करत या प्रहार संघटनेने या ठिकाणी निवेदन दिले आहे आणि याच संदर्भात आता प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर काय सांगताय बघूया त्यांच्याच तोंडून। नमस्कार, आज आपण प्रांत कार्यालय चांदवड येथे पीक विमा आणि त्या संदर्भात दुसरं निवेदन दिले। दुसरं नाही तसं हे 4th-5वा असेल। सुरुवातीला आपण ज्यावेळेस मिड सीझनचा विषय आला होता त्यावेळेस देखील कलेक्टर साहेबांच्या निर्देशानुसार आपण त्या अनुसरून निवेदन दिलं होतं। विषय असा आहे की पीक विम्यासंदर्भात सोशल मीडियात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम दिसतोय। शेतकऱ्यांनी इंटिमेशन दिलंय का, शेतकऱ्यांनी तक्रार केली का, अशा अनुसरून असलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारधारक पीक विमाधारकाला पैसे आल्याच्या गोष्टी आपल्याला समोर येत आहेत। आता दोन गोष्टी आहेत, एक तर हा दुष्काळ सदृश्य तालुका होता, तसा हा दुष्काळच होता पण शासन दरबारी दुष्काळ सदृश त्याचा उल्लेख झालेला होता, त्यामुळं या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडल्याची तक्रार देणं कसं ग्राह्य आहे हे मला समजत नाही। मागच्या 2-3 वर्षापूर्वी तुम्ही बघा, ज्या काळात 19, 20, 21ला प्रचंड पर्जन्यमान झालं त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती त्या शेतकऱ्याचं एकंदरीत पीक विम्यासाठी पात्रताला ग्राह्य धरली नाही। त्यावेळेस असं सांगण्यात आलं का बुवा पंचनामा कुणाचा झालेला आहे त्यालाच तक्रार त्या ठिकाणी पीक विमा ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजे हा काय सावळा गोंधळ आहे? म्हणजे यावेळेस इंटिमेशन दिलेल्या शेतकऱ्यांची संख्या जुजबी आहे आणि पीक विमा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 60,000 आहे, 62,000 आणि समथिंग वरती आहे। मग तुम्ही अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसोबत गेम करणार का? राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी बजेटमधून कंपनीला पैसे दिलेले आहेत, अशा या ठिकाणी आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे। मग जर समजा पैसे तुमच्याकडे आलेले आहेत तर शेतकऱ्यावर एक नॉर्म्स ठरवून, जसं मिड सीझनचा कलेक्टर साहेबांनी दिला होता तर या कंपन्या उठल्या आणि अपिलात गेल्या, वेळ मारून नेला। आता ही वेळ आहे शेतकऱ्याला अडचणीत मदत करण्याची। त्यातल्या त्यात अशा तालुक्यात तुम्ही इंटिमेशन मागताय ज्या तालुक्यामध्ये रोज 137 फेऱ्या, निफाड तालुक्यातून एका ठिकाणून गटविकास अधिकाऱ्यांनी पाण्यासाठी जागा शोधली, त्या ठिकाणून 137 फेऱ्या या तालुक्यामध्ये टँकरद्वारे त्या गावाला पाण्यासाठी पुरवत होत्या। त्या पाण्यासाठी पुरवत असलेल्या फेऱ्या 11व्या दिवशी पुन्हा त्या गावात यायच्या, 10व्या दिवशी यायच्या, 5व्या दिवशी यायच्या। एवढं दुर्भिक्ष असलेल्या तालुक्यात तुम्ही जास्त पाणी पडल्याचे इंटिमेशन द्यायला लावतं, हे चुकीचं आहे। पीक जवळपास तयार होण्याच्या अवस्थेत असताना पाणी पुरलं नाही आणि पिकं मरून गेले आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जुजबी उत्पन्न झाले। माझ्या मते बाजरी या पिकावरून आपण सगळ्यांचं सुतावून स्वर्ग गाठू शकतो। बाजरीचं एकंदरीत कापणी प्रयोगाच्या आधारे मागचे उत्पन्न आहे एकरी काहीतरी 1600 किलोचं आणि यावेळेस ते एकरी 5 किलोपर्यंत गेले। म्हणजे हा तुम्हाला समजू शकत नाही का 5 किलो आणि 1600 किलो, 1600 किलो असं काहीतरी आहे, माझ्या आता लक्षात नाही नेमकं ते, पण असंच आहे। एवढा फरक पडलेल्या तालुक्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या नॉर्मची गरज पडते पीक विम्यासंदर्भात। उगाच सरकारांच्या मॉनिटरिंग करण्यामध्ये काही जण व्यस्त आहेत, पण मॉनिटरिंग करताना सकट मिळाला पाहिजे। 62,000 शेतकरी म्हणजे जवळपास लाडली बहीण योजनेमध्ये किती लाभार्थी नोंदणी होतील माहीत नाही, पण त्या लाडली बहीण योजनेचे करते धरते असलेले सगळे शेतकरी म्हणजे लाडके दाजी सगळे इकडे रजिस्टर्ड आहेत। त्या पद्धतीने त्यांनी पीक विमे फाडलेले आहेत। अर्ध्याच्या वर तालुका, अर्ध्याच्या वर नाही 70% तालुका त्याच्यामध्ये कॅप्चर होतो आणि त्यावेळेस माझ्या मते त्या बहिणीला खऱ्या अर्थाने न्याय आपल्याला देता येईल ज्या त्या घरात तिच्या हे नुकसानीचे पैसे गेले। हे सगळं आपण या ठिकाणी नमूद करावं, हे विनंती आम्ही प्रांत साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना केली। ते पुढच्या हप्त्यात बैठक लावण्याचं म्हटले, बघूया आपण त्यामध्ये अजून काय करू शकतो। नसता जर समजा पीक विमा कंपनी अपिलात जाऊ शकते तर शेतकरी सुद्धा अपिलात जाऊ शकतो, पण आता ते पात्रता दोन्ही अंगाने नाहीये, आर्थिक आणि सगळ्या अंगाने नाहीये, किंवा त्याला तेवढं ज्ञान नसल्यामुळं काहीतरी करावं लागेल। पण नाहीच केलं तर लोकप्रतिनिधींना विनंती आहे की यात बारकाईने लक्ष घाला ना। ह्याच्या बैठका होतात, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बैठका असतील, मंत्रालयीन स्तराच्या बैठका असतील, त्यात हे मेन्शन करायला पाहिजे होतं ना की या तालुक्यात दुष्काळ सदृश्य किंवा दुष्काळापेक्षा भयानक परिस्थिती होती, ज्या तालुक्यामध्ये स्वतःला पिण्याचं पाणी आणण्यासाठी निफाड तालुक्याचा आधार घ्यावा लागला।
त्या तालुक्याला सुद्धा पीक विम्यासाठी सुद्धा एवढं मरमर मारावं लागतंय. 62,000 शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो नसता एवढे 62,000 गोळा करून मंत्रालयासमोर आणणं सोपं आहे. दिसायला कठीण वाटतं, पण आम्ही सोपं करून तेवढे तिकडे आणू. बघा कोणती नामुष्की तुम्हाला परवडते हे बघा. होणार तर नामुष्कीच आहे तुमची, पण कोणती परवडते हे बघा. अन्यथा जनक्षोभ झाल्याशिवाय प्रक्षोभ झाल्याशिवाय राहत नाही, हे मात्र या ठिकाणी सांगतो. ठसठस आहे लोकांच्या मध्ये सगळ्याच बाबतीत, पण पीक विम्यानं थोडासा त्याला त्या ठिकाणी आधार लावेल, तो आधार द्या ही विनंती करतो.